अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी शनिवारी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। याआधी या 4 नगरसेवकांनी भाजप 14, काँग्रेस 12, राष्ट्रवादी 4, अपक्ष 1 आणि नगराध्यक्ष अशा एकूण 32 नगरसेवकांसह ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अंबरनाथ विकास आघाडी या नावाने गटाची स्थापना केली होती। मात्र असं असताना ते या आघाडीतून बाहेर पडून त्यांनी शिवसेना शिंदे गटाला अचानकपणे पाठिंबा दिला। त्यामुळे अंबरनाथ शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडते आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या या 4 नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्यास त्यांच्यावर नगरसेवक पद रद्द होण्याची टांगती तलवार असणार असल्याची माहिती गटनेते अभिजित करंजुले यांनी दिली आहे। 32 सदस्यांचं बहुसंख्येत असणारं अंबरनाथ विकास आघाडी हा गट आहे। प्रत्येक सदस्याला त्या ठिकाणी बंधनकारक आहे, व्हीपच्या अनुसार मतदान करणं। येणाऱ्या 12 तारखेला उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये प्रदीप नाना पाटील हे अंबरनाथ विकास आघाडीचे उमेदवार आहेत उपनगराध्यक्षाचे, आणि प्रत्येक हा 32 चे 32 सदस्य त्या ठिकाणी बांधील आहेत, त्यांना त्या ठिकाणी मतदान करण्याकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।